कुटुंब मजुरी करून जीवन जगत असतं. काय करत असतं? मजुरी करून. शेत मजुरी म्हणजे जास्त उत्पन्न नाही. आणि मग हळूहळू कालांतराने निसर्ग नियम आहे, त्यांना मुलगा होतो खरा, पण तो दोन्ही डोळ्याने आंधळा असतो. आता कुठल्या आई बापाला आपला लेकरू नको आहे, करतात लहानचं मोठं. पण निसर्ग नियम आणखी एक आहे की जर त्याला एखादं व्यंग असेल तर त्याला अतिरिक्त बुद्धी निसर्ग देत. आणि अशा पद्धतीने त्याचं जीवनमान चालू लागलं. हळूहळू तो वयात आला. वयात आल्यानंतर आई वडील काय काम करणार? बरोबर, स्थळ शोधायला सुरुवात झाली. आई बापाचं नाव सांगितल्यानंतर आजूबाजूने होकार यायचा. पण ज्या वेळेला त्या मुलीला निरोप जायचा की मुलगा दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, ती काय करायची? असं करता करता अनेक स्थळं नाकारली गेली. शेवटी एक आंधळी मुलगी होती, तिने होकार दिला आणि त्याचं लग्न पार पडलं. हळूहळू दिवसामागे दिवस जाऊ लागले. हे बिचारे दोघं काबाड कष्ट करून आणि मनात खचून, आता मुलगा बी आंधळा सून बी आंधळी, दोघांच्या मनात खंत होती. पुन्हा गरिबीची परिस्थिती. या जगाचा त्यांनी लवकरच निरोप घेतला. पुढे चालून या दोघांच्या हातात कुटुंब आलं. सुरुवातीला काही दिवस आपलं त्यांचं राडगाडग चालू राहिलं. ती सुरुवात म्हणजे काय करायची, दोघांसाठी 4 भाकरी करायची. त्याला 2 वाढायचे, आपण 2 खायचे ना आपलं चालू द्यायचं. पण त्या गल्लीतलं एक कुत्र त्याने लक्ष ठेवलं, या घरात आपल्याला कोणीच अडकत. आणि मग बरोबर स्वयंपाकाची वेळ गाठली आणि एक भाकर उचलून नेल्यानंतर जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर झाली काय परिस्थिती की हे आंधळ लागलं तिला भांडायला. आजकाल तू जास्त खायला लागली आणि मला कमी द्यायला लागली. आता शेजारीच आमचे भालेराव सर राहायला होते. त्यांनी पाहिलं दोघही आंधळे, भांडण व्हायचं काय कारण, म्हणून त्यांनी निरीक्षण केलं आणि मग त्यांना कारण सापडलं की हे कुत्र स्वयंपाक झाल्यावर आत घुसतंय. मग त्यांनी काय त्या दोघांना सांगितलं नाही कुत्र्या बित्र्याचं. त्यांनी त्या आंधळ्याला सांगितलं की तुझी बायको स्वयंपाकाला बसली की तू दारात काठी आपटत बसायचं. काय सांगितलं आंधळ्याला? चालला, बायको स्वयंपाकाला बसली की तू दारात काठी आपटत बसायचं. झालं. त्या दिवसापासून कुत्र्याची एंट्री संपली. पद्धतशीर दोघाला 2-2 भाकरी भेटू लागल्या. आनंदाने प्रपंच चालू लागला. पण निसर्ग धर्म आहे. त्या आंधळ्या नवरा बायकोला बी मुलगा झाला आणि मुलगा झाला नाही तो सगळा व्यवस्थित होता. शिकला, सवरला, ऑफिसर झाला. आता ऑफिसर झाल्यानंतर काय परिस्थिती आहे? स्थळ पाहायची जरूर आहे का? सांगून येते. आणि मग असंच त्याच म्हणजे त्याला पसंत पडली, लग्न झालं. त्याने आई बापाला सांगितलं की आता तुम्ही काय करा, आराम करा. आता आम्ही पाहतो कुटुंबाचा राडगाडग. त्याची बायको आली, ती स्वयंपाकाला बसली आणि स्वयंपाकाला बसल्याबरोबर आमचा हा ऑफिसर काठी घेतली अंधारात आपटीत बसला. तिकडून आमचे गायकवाड सर आले. म्हणजे काय चाललंय तुम्हाला काही माहिती आहे की नाही? गेल्या 3 पिढ्यापासून आमच्या घरामध्ये स्वयंपाक चालू असताना काठी आपटायची प्रथा आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी 68 वर्ष झाले तरीही आम्ही सोडायला तयार नाही.
त्यानंतर शेवट म्हणजे 7वं शील सम्यक सती पाली शब्द आहे. खऱ्या दृष्टीने आठवण हा त्याचा मूळ म्हणजे प्रत्यक्षदर्शी आठवण आहे, पण मतितार्थ जाणीव हा शब्द आहे. निसर्ग नियम आहे. आमच्या माता भगिनी वयात आल्या की आम्ही लग्न करून देतो. लग्न झालं की काही दिवसांनी काय होतं, गरोदर राहते. गरोदर राहिल्यानंतर आणखी काही कालावधी पार पडल्यानंतर बाळांत किंवा प्रसूत होते. आम्ही बाळाचा जन्म कधी जाहीर करतो? जन्म जाहीर. जन्म कधी जाहीर करतो? जोपर्यंत त्या लेकराचा श्वास चालू होत नाही, तर मग काय करतो आम्ही? चिमटे घेतो, पायाला धरून हलवतो, पाण्यात बुडवतो, पाणी शिंपडतो. एकदा त्याच चालू झालं की त्याच्यानंतरच आम्ही त्याची नाळ कापतो. तोपर्यंत नाळ सुद्धा कापत. पुढे मग आंघोळ दुसरेच घालतात, खाऊ पिऊ बी दुसरेच घालतात. थोडा काही कालावधी गेला की नाव सुद्धा तरी मोठं झाल्यावर काय म्हणतो? माझ्या नादी लागायचा मी अमुक तमुक. पुढे वडील बहीण भावंड आम्हाला जीवन जगण्याला मदत करतात, नातेवाईक मदत करतात, शेजारी पाजारी मदत करतात, मित्र मैत्रिणी या सगळ्याकडून काही ना काही आम्ही जीवनात घेत आलेला असतो. त्याच्यानंतर आम्ही शाळेत जातो, शिक्षण घेतो, शिक्षण देणारे सुद्धा. त्याच्यानंतर आम्ही नोकरीला लागतो, नोकरी देणारे, आणि नोकरीचा मेहनताना म्हणजे पगार देणारे. पण आमच्या हातात पगार पडल्यावर आम्ही काय म्हणतो? माझा पगार. काय म्हणतो? आणि खऱ्या अर्थाने माझं माझं आणि कबाड ओझ इथूनच सुरू होत. निसर्ग नियमाप्रमाणे भगवंताने सांगितलेलं आहे की अगोदर द्यायला शिका आणि नंतर. बघा निसर्गात एखादी बी कुठं पडली, त्याचं रोप येतं, झाड होतं. झाड आम्हाला सावली देतं. ते भेदभाव करतं का? हे काळ आहे का, हे गोर आहे की हे अपंग आहे का, हे धडचं आहे, याने मला पाणी दिलंय, याने खत दिलंय, याने राखण केलंय, असा भेदभाव करतं का? ते सगळ्याला सारखी सावली देतं. काही दिवसांनी त्याला फुलं येतात, सुगंध सुद्धा सगळ्याला, आणि त्याच्यानंतर त्याला फळही लागतात. आता ज्याचा हात पुरतो पालक तोडून घेतो, आणि ज्याचा हात पुरत नाही तो काय करतो? दगड मारतो. झाड जखमी होतं की नाही? आम्हाला मारल्यावर आम्ही काय करतोय? प्रतिकार करतो. पण दगड मारणाराला सुद्धा त्या फळाची तीच चव लागते, आणि ज्यांनी अलगद तोडून घेतलंय त्याला सुद्धा त्या फळाची तीच चव आहे. तेव्हा लक्षात घ्या, भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आमच्या कमाईचे आम्ही 4 भाग करावे. एक भाग ज्या व्यवसायाशी आम्ही निगडीत आहोत तिथं खर्च करावा. दुसरा भाग ज्या कुटुंबात आमचं उदरभरण चालतंय तिथं खर्च करावा. तिसरा भाग आमच्या म्हातारपणासाठी किंवा आजारपणासाठी बचत करून ठेवावा. आणि राहिलेला चौथा भाग ज्या समाजातून आम्ही कमवलेला आहे त्यातल्या गरजू लोकांसाठी खर्च करावा. तेच शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमच्या कमाईचा 20वा हिस्सा समाजासाठी खर्च करावा असा आवर्जून उल्लेख केलेला आहे.
तेव्हा लक्षात घ्या. पुन्हा एकदा पवार परिवाराला मंगल कामना चिंतू. कारण त्यांच्या ऊर्जेतून, त्यांनी दिलेल्या ऊर्जेतून हा संघ भावी काळात धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. त्याचं कुशल कर्म पवार परिवारालाच मिळणार आहे. पण तरी ते आम्ही ग्रहण केलंय नाही का. कारण एकाच रामनेरला काही दिलं तर 1000 उपासकाला दिल्याचं कुशल कर्म मिळतं. तर त्यावर तुम्ही काही क्षणातच 1,44,000 उपासकाला भोजनदान दिल्याचं कुशल कर्म मिळवलेलं आहे. पण ते आम्ही ग्रहण केलंय, त्याचा आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही आर्थिक दान दिलंय तर त्या आर्थिक दानाचाही तुम्हाला आता आशीर्वाद म्हणजे दानानं मोदन करायचंय. तेव्हा सर्वांनी हात जोडावेत. चला संग दानंद धंतु सदाय शील रक्षन्तु सर्वदा भावना वीरता होन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा भगवता पञ्चे कालञ्चे अरहते जैने कंबन्धानि समेषु आकाशराजलुमटा देवानागामैलिका उयगमनमुदिता चिररक्षन्तु शासन आकाशराजलुमटा देवानागामैलिका उयगमनमुदिता चिररक्षन्तु शासन आकाशराजलुमटा देवानागामैलिका उयगमनमुदिता चिररक्षन्तु भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसमानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते. चिदम्बरं प्रियं किममेव समिजतु सर्वे विरन्तु चित्तसंकल्पचन्दो मनोरसोता आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपान सम्पत्ति विनादे समेजतु. साधु साधु साधु. गुडघ्यावर बसा. गुडघ्यावर संतुनाना बसा. फरक बरं राहू द्या. तुम्ही तसंच राहा. तुम्ही राहू द्या. म्हणजे ज्यांना ज्यांना गुडघे ती गुडघ्यावर बसा. चालेल का जर का पुढे नमा विवाचंदो सपरो गोविनसतु माधव दंतराया सुखी निगाय गोव अभिवादन शैलसनी चेवडा भजन चत्तारो धम्म वंगंते आयुवन्नम सुखम बलम सुखी हो मंगलो कल्याण सबे सत्ता सुखंतु सबे सत्ता सुखंतु. ओके.